ही गोष्ट आहे विनीत नावाच्या मुलाची. विनीत आपल्या आई वडील आणि छोट्या बहिणीबरोबर मुंबईला राहत होता. तो लहानपणापासूनच मेहनती, हुशार आणि साध्या स्वभावाचा होता. त्याला दुसऱ्यांना मदत करायला फार आवडायचं. तशी त्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. त्याचे वडील एका कंपनीमध्ये वॉचमनचं काम करत होते आणि आई घरकाम करायची. एके दिवशी विनीतच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या आईवर दोन्ही मुलांची जबाबदारी पडली. एवढ्याशा पगारात मुलांचा शिक्षणाचा खर्च काही भागत नव्हता. घराचाही खर्च भागत नव्हता आणि विनीतला आपलं शिक्षण पूर्ण करण्यासोबत घरातली आर्थिक परिस्थिती देखील सुधारवायची होती. म्हणून त्याने ठरवलं पार्ट टाइम जॉब करून कॉलेज कंप्लीट करायचं. अशा प्रकारे त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि पार्ट टाइम वरून फुल टाइमच्या नोकरीचा शोध सुरू झाला. आणि नोकरीचा शोध घेत घेत फायनली त्याचं एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये एका चांगल्या पदावर सिलेक्शन झालं होतं. त्याचा आनंद काही गगनात मावत नव्हता, कारण घराची आर्थिक परिस्थिती आता खऱ्या अर्थाने बदलणार याचा त्याला आत्मविश्वास होता. त्यानं मेहनतीने काम करायला सुरुवात केली आणि त्याच्या याच मेहनतीने कंपनीला चांगला फायदा सुद्धा झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीला खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. या प्रोजेक्टची जबाबदारी विनीतवर सोपवली होती. या प्रोजेक्टसाठी फक्त विनीतची निवड करण्यात आली आहे आणि हे जेव्हा विनीतला कळले तेव्हा त्याला खूप मोठा आनंद झाला. पण दुसरी बातमी ऐकल्यावर विनीतचा चेहरा उतरला होता, कारण विनीतची 6 महिन्यासाठी दिल्लीला बदली होणार होती. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याला हा प्रोजेक्ट सुद्धा हवा होता आणि त्याला त्याच्या आई आणि छोट्या बहिणीला सोडून सुद्धा जायचं नव्हतं. घरी आल्यावर विनीतने सर्व काही आपल्या आईला सांगितलं. पण मग आईच्या समजवण्याने विनीत दिल्लीला जाण्यासाठी तयार झाला. विनीत सकाळची फ्लाईट पकडून दिल्लीला पोहोचल्यावर तो सरळ दिल्लीच्या ऑफिसला गेला. तिथे गेल्यावर विनीत त्याच्या मॅनेजरला भेटला. मॅनेजरने सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर त्याची ओळख करून दिली. कंपनीने कंपनीच्या अपार्टमेंटमध्ये राहण्याची त्याची सोय केली होती. अपार्टमेंट कंपनीहून अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं, म्हणून विनीतला गाडी सुद्धा दिली होती, जेणेकरून विनीतला ऑफिसला यायला काही त्रास होणार नाही. विनीतचा स्वभाव साधा सरळ असल्याने तिथल्या कर्मचाऱ्यांबरोबर त्याचं चांगलं जुळत होतं. विनीतचं त्या प्रोजेक्टवर काम करता करता 5 महिने कधी उलटून गेले हे त्याला सुद्धा कळलं नाही. प्रोजेक्टवर काम सुद्धा जवळपास संपत आलं होतं. विनीतला मुंबईला यायला 1 महिना बाकी होता आणि पावसाला पण सुरुवात झाली होती. सगळीकडे मुसळधार पाऊस पडत होता. विनीत नेहमीप्रमाणे ऑफिसला आला आणि काम खूप असल्या कारणाने तो उशिरापर्यंत काम करत बसला होता. त्याचे ऑफिस कलिग्स आपापली कामं आटपून निघाले. त्या ऑफिसमध्ये विनीतचा एक चांगला मित्र बनला होता. तो सुद्धा आपलं काम उरकून ऑफिस सुटण्याच्या वेळेस निघाला आणि निघताना त्याने, अबे विनीत, अरे चल यार भाई जल्दी, अरे बारिश है बाहर, असं म्हणून तो निघून गेला. बघता बघता सगळं ऑफिस खाली झालं. पण विनीत मात्र कामामध्ये एवढा मग्न होता की त्याला वेळेचं भानच राहिलं नव्हतं. विनीतने घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजून गेले होते. त्याने पटापट लॅपटॉप बंद केला आणि तो घरी जायला निघाला. पण पाऊस मात्र थांबायचं नावच घेत नव्हता. सकाळपासून धो धो पाऊस पडत होता. विनीत कसाबसा गाडीत बसला आणि घरच्या दिशेने जायला निघाला. विनीत अर्ध्या रस्त्यावर आल्यावर बघतो तर काय, जो रस्ता विनीतच्या घरापर्यंत जातो त्या रस्त्यावर पावसामुळे झाड कोसळून पडली होती. विनीत कसाबसा गाडीत बसला आणि घरच्या दिशेने निघाला. त्याला कळतच नव्हतं की आता करावं काय. मग अचानक आठवलं की त्याच्या मित्राने
आणि प्रणेश हेही बोलला होता, अरे विनीत भाई, उस रास्ते से कभी जाना भी मत, दिन हो या रात, गलती से भी कभी जाना मत उस रास्ते से. पण या गोष्टीचा विनीतला काहीच फरक पडत नव्हता, कारण विनीतचा या गोष्टीवर अजिबात विश्वासच बसत नव्हता. तो सरळ त्या रस्त्याने जायला निघाला, पण पाऊस मात्र थांबायचं नावच घेत नव्हता. थोड्याच अंतरावर रस्त्याच्या बाजूला एक कार बंद पडलेली दिसली आणि कारच्या बाजूला एक माणूस मदतीसाठी हाक मारताना दिसला. विनीतने आपली कार त्या माणसाच्या बाजूला नेऊन थांबवली आणि त्या माणसाला विचारू लागला, काय झालं भाऊ? त्या माणसाने विनीतला, प्लीज प्लीज माझी मदत कराल का, प्लीज असं सांगितलं. माझी बायको गरोदर आहे, हो तिला कळा सुटलाय, हो म्हणून आम्ही हॉस्पिटलला नेत होतो तिला, पण माझी कारच मध्ये बंद पडली. प्लीज प्लीज तुम्ही आम्हाला हॉस्पिटलपर्यंत सोडाल का, प्लीज 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 आमची मदत करा प्लीज. विनीतला तसंही दुसऱ्यांची मदत करायला आवडायचं. त्यावेळी विनीतने कसलाही विचार न करता तसाच गाडीतून उतरला. या 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 तुम्ही बसा, थांबा, हो हो. अशा प्रकारे त्यांनी त्या गरोदर बाईला आपल्या कारमध्ये बसून त्या दोघांना तो हॉस्पिटलला नेऊ लागला. ती बाई कळ्यांच्या वेदनेने भयंकर ओरडत होती. विनीतला तिकडचे रस्ते एवढे माहीत नव्हते, म्हणून तो त्या माणसाला रस्ते विचारत जात होता. आजूबाजूला फक्त झाडीच दिसत होती, पण रस्ता काही संपत नव्हता. विनीतला काहीच कळत नव्हतं. त्याच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन झाली होती आणि त्यामुळे त्याला गुगल मॅप पण लावता येत नव्हता. विनीत गाडीत असलेल्या त्या माणसाला दिलासा देऊ लागला, तुम्ही प्लीज काळजी करू नका, आपण वहिनींना घेऊन लवकरच हॉस्पिटलला पोहोचू. प्लीज 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 तुम्ही थोडं शांत व्हा प्लीज, मला माहिती आहे, मला कळतंय, प्लीज तुम्ही काळजी करू नका. विनीतचं बोलणं चालूच होतं, पण त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्याने आरशामधून मागच्या सीटवर बघितलं तर त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याने जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली आणि मागे वळून बघितलं तर ते जोडपं गाडीत नव्हतं. विनीतला काहीच सुचत नव्हतं. तो घाबरला होता. त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. विनीत फोनही करू शकत नव्हता, कारण त्याचा मोबाईल बंद झाला होता. विनीतने कसलाच विचार न करता सरळ घरी जाण्याचा निर्णय घेतला, पण काही केला त्याची गाडी चालूच होत नव्हती. विनीत गाडी चालू करता करता त्याची नजर समोर गेली. ते दृश्य पाहिल्यावर विनीतच्या अंगावर काटा उभा राहिला, कारण विनीतच्या गाडीत जे जोडपं बसलं होतं ते ठीक विनीतच्या गाडीच्या समोर उभे होते. पण ते खूपच विचित्र दिसत होते. डोक्याला मार लागलेला आणि पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. त्यांचे डोळे सफेद पडलेले आणि डोळ्यातून रक्त वाहत होतं. ते दृश्य बघून विनीत खूपच घाबरला. त्यांनी स्वतःला कसं बसं सावरलं आणि प्रयत्न करून त्याने गाडी चालू केली आणि तो सुसाट पळाला. पण विनीतच्या गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि त्याची गाडी समोरच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. विनीत शुद्धीत आल्यावर पाहिलं तर तो हॉस्पिटलला होता. त्याच्या बाजूला त्याचा मित्र प्रणेश आणि 2 माणसं उभी होती. प्रणेशने विनीतला विचारलं, विनीत भाई, आपको ठीक लग रहा है ना? त्यावर विनीत बोलला, हो, मी आता ठीक आहे. त्यानंतर प्रणेशने विनीतला त्याचा अपघात कसा झाला हे विचारल्यावर विनीतने त्याच्याबरोबर झालेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून प्रणेशला धक्काच बसला. तेव्हा विनीतने, ही दोघं कोण आहेत असं प्रणेशला विचारलं. तेव्हा प्रणेश बोलला, विनीत भाई, आपका जहां पे एक्सीडेंट हुआ था ये वही 2 लोग हैं जो आपको हॉस्पिटल में लेके आए. तेव्हा त्यातला एक व्यक्ती बोलला,
साहेब, तुम्ही नशीबवानात की तुम्ही वाचलात. मतलब? प्रणेश बोलला. तेव्हा त्याने त्या रस्त्यावर घडलेली गोष्ट विनीतला आणि प्रणेशला सांगितली. 17 जुलैची रात्र होती. खूप मुसळधार पाऊस होता. रात्रीचे 11:30 वाजले असतील. विद्या आणि अतुल नावाचं जोडपं आपल्या गाडीतून जात होते. विद्या प्रेग्नेंट होती. विद्याला प्रचंड कळा सुटल्या होत्या, म्हणून अतुल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. पण त्याच्या गाडीच्या समोरून एक वेगाने ट्रक आला. ट्रकचा ड्रायव्हर नशेत होता आणि त्याच्या एका चुकीमुळे अतुलच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला. त्यांना वाचवायला इथे कोणीच आलं नाही. सकाळी जेव्हा पाहिलं तेव्हा त्या दोघांचा रात्रीच जीव गेला होता. असं म्हणतात की त्या दोघांची आत्मा तिथे भटकत असते. कित्येक जण त्यांचे शिकार झाले आहेत. काल मुसळधार पाऊस आणि त्यात 17 जुलै होती. तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही वाचलात साहेब. हे ऐकल्यावर प्रणेश आणि विनीतला धक्काच बसला. विनीत बरा झाल्यावर त्याने ऑफिस जॉईन केलं आणि तो ज्या प्रोजेक्टसाठी दिल्लीला आला होता ते काम त्याचं पूर्ण झालं होतं. विनीत मुंबईची फ्लाईट पकडून मुंबईला आला. मुंबईच्या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं म्हणून विनीतचं कौतुक करत होते सगळेजण. विनीत खुश तर होता, पण विनीतच्या मनात 17 जुलैची ती रात्र भीती दाटून बसली होती.